हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2025 याचा आपण सेक्शन 2 सॉल्व्ह करत आहे ॲज डेफिनेशन. याच्या आधी आपण सेक्शन 1 सॉल्व्ह केलेला होता, त्याच्यामध्ये आपण त्याचे 25 MCQs बघितलेले आहे. आज आपण सेक्शन 2 बघत आहे डेफिनेशन्स, त्याच्यामध्ये आपण त्याचे 25 MCQs बघणार आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2025 चा सेक्शन 2 डेफिनेशन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, हु इज द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट फॉर पब्लिक ऑथॉरिटी फंडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकारकडून निधी प्राप्त सार्वजनिक प्राधिकरणासाठी योग्य सरकार कोण आहे? तर बघा, ऑप्शन आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड लोकल ऑथॉरिटी अँड फोर्थ युनियन टेरिटरी. करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट. ओके. नेक्स्ट, सेकंड, हु अपॉइंट द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर बघा, ऑप्शन आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सेकंड प्राईम मिनिस्टर, थर्ड चीफ जस्टिस अँड फोर्थ पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट डज सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर इन्क्लूड. केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी यामध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली सेंट्रल PIO, सेकंड सेंट्रल असिस्टंट PIO ओनली. ठीक आहे. देन थर्ड बोथ सेंट्रल PIO अँड सेंट्रल असिस्टंट PIO अँड फोर्थ ओनली सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बोथ सेंट्रल PIO मीन्स पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. ओके. अँड सेंट्रल असिस्टंट PIO मीन्स दोघेही केंद्रीय व सहाय्यक अधिकारी. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज इन्क्लुडेड अंडर द टर्म इन्फॉर्मेशन. माहिती या संधीत काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे ओरल इन्स्ट्रक्शन, सेकंड रेकॉर्ड्स, ईमेल, सॅम्पल एक्सेट्रा, थर्ड ओनली गव्हर्नमेंट ऑर्डर अँड फोर्थ पर्सनल बिलीफ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेकॉर्ड्स, ईमेल, सॅम्पल एक्सेट्रा, नोंदी, ईमेल्स, नमुने इत्यादी. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट डज पब्लिक ऑथॉरिटी इन्क्लूड. सार्वजनिक प्राधिकरण यामध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, सेकंड प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, थर्ड बॉडीज फंडेड बाय गव्हर्नमेंट अँड फोर्थ NGO विदाउट गव्हर्नमेंट फंडिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बॉडीज फंडेड बाय गव्हर्नमेंट, सरकारकडून वित्तीय सहाय्यित संस्था. ओके. नेक्स्ट, सिक्स, व्हॉट डज द टर्म रेकॉर्ड्स इन्क्लूड. नोंद या संधीत काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली फिजिकल फाईल्स, सेकंड मॅन्युस्क्रिप्ट, मायक्रोफिल्म, कम्प्युटर आउटपुट, थर्ड ईमेल ओनली अँड फोर्थ प्रिंटेड बुक्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅन्युस्क्रिप्ट, मायक्रोफिल्म, कम्प्युटर आउटपुट इत्यादी. ठीक आहे. हस्तलिखिते, मायक्रोफिल्म्स आणि संगणकीय उत्पादन. नेक्स्ट, सेवन, हु इज थर्ड पार्टी अंडर द RTI ॲक्ट. RTI कायद्यानुसार तृतीय पक्ष म्हणजे कोण? तर बघा, ऑप्शन आहे अप्लिकंट ओनली, सेकंड गव्हर्नमेंट एम्प्लॉई, थर्ड एनी अदर दॅन अप्लिकंट इन्क्लुडिंग पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर्थ कोर्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एनी वन अदर दॅन अप्लिकंट इन्क्लुडिंग पब्लिक ऑथॉरिटी, अर्जदाराशिवाय कोणतेही सार्वजनिक प्राधिकरणास. नेक्स्ट, एट, व्हॉट इज राईट टू इन्फॉर्मेशन ॲज पर द ॲक्ट. कायद्यानुसार माहिती अधिकार म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे राईट टू अटेंड पार्लिमेंट, सेकंड राईट टू क्रिटिसाइज गव्हर्नमेंट, थर्ड राईट टू एक्सेस इन्फॉर्मेशन अंडर द कंट्रोल ऑफ पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर राईट टू प्रायव्हेट डेटा. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राईट टू एक्सेस इन्फॉर्मेशन अंडर कंट्रोल ऑफ पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली माहिती मिळवण्याचा हक्क. नेक्स्ट, नाईन्थ, व्हॉट डज प्रिस्क्राईब मीन्स अंडर द ॲक्ट. कायद्यानुसार विविध याचा अर्थ काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सजेस्टेड बाय मीडिया, सेकंड रिटन बाय पार्लिमेंट, थर्ड स्पेसिफाईड रूल मेड अंडर द ॲक्ट अँड फोर्थ डिफाईन द कोड. करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पेसिफाईड बाय रूल मेड अंडर द ॲक्ट, कायद्यानुसार तयार केलेल्या नियमांनुसार निश्चित केलेले. नेक्स्ट, 10, कॉम्पिटंट ऑथॉरिटी इन केस ऑफ सुप्रीम कोर्ट मीन्स. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सक्षम प्राधिकरण म्हणजे कोण? तर बघा, ऑप्शन आहे प्राईम मिनिस्टर, सेकंड चीफ जस्टिस ऑफ इंडिया, थर्ड प्रेसिडेंट अँड फोर्थ स्पीकर ऑफ लोकसभा. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे मुख्य न्यायाधीश. तसंच बघा, KDMसाठी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टची इंग्लिश PDF अवेलेबल आहे, मराठी PDF सुद्धा अवेलेबल आहे.
शॉर्ट नोट्स प्लस MCQs आहेत 31 सेक्शन, थेरी प्लस MCQ 500 MCQs कव्हर केलेले आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल ते इंग्लिशमध्ये घेऊ शकता, ज्यांना मराठीमध्ये पाहिजे आहे मराठीमध्ये घेऊ शकता. त्याची प्राईस आहे जस्ट 50 रुपीज. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ओके. नेक्स्ट 11 स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर इज डेझिग्नेटेड अंडर विच सेक्शन. राज्य सार्वजनिक माहिती अधिकार कोणत्या कलमांतर्गत नियुक्त केला जातो. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 3, नेक्स्ट सेक्शन 4, नेक्स्ट सेक्शन 5(1) अँड सेक्शन 6(2). तो करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 5(1) कलम 5(1) नुसार. नेक्स्ट 12th विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कोणता माहितीचा अधिकारचा भाग आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॉचिंग न्यूज, सेकंड टेकिंग सर्टिफाइड सॅम्पल, थर्ड रायटिंग अनॉमस कंप्लेंट अँड फोर्थ एक्सेसिंग सोशल मीडिया. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टेकिंग सर्टिफाइड सॅम्पल्स, प्रमाणित नमुने घेणे. नेक्स्ट 13 विच इन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूट द सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. केंद्रीय माहिती आयोग कोण स्थापन करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफिस, सेकंड सुप्रीम कोर्ट, थर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फोर्थ इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट मीन्स केंद्र सरकार. नेक्स्ट 14 डिस्केट फ्लॉपी स्टेप्स आर पार्ट ऑफ विच डेफिनेशन. डिस्केट फ्लॉपी स्टेप्स ही कोणत्या व्याख्येचा भाग आहे. तर बघा ऑप्शन आहे रेकॉर्ड, सेकंड पब्लिक ऑथॉरिटी, थर्ड राईट टू इन्फॉर्मेशन अँड फोर्थ इन्फॉर्मेशन कमिशनर. करेक्ट आन्सर आहे थर्ड राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. नेक्स्ट 15 हू इज इन्क्लुडेड अंडर स्टेट इन्फॉर्मेशनल कमिशनर. राज्य माहिती आयुक्तमध्ये कोण समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे चीफ जस्टिस ऑफ स्टेट, सेकंड स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड इन्फॉर्मेशन कमिशनर्स, थर्ड गव्हर्नर अँड फोर्थ लोकल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड इन्फॉर्मेशन कमिशनर्स, राज्य मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त. नेक्स्ट 16 विच बॉडी इज कन्सिडर्ड अ पब्लिक ऑथॉरिटी. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक प्राधिकरण मानली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रायव्हेट क्लब, सेकंड NGO फुली फंडेड बाय प्रायव्हेट डोनेशन, थर्ड स्टॅच्युटरी बॉडी अंडर पार्लमेंट ॲक्ट अँड फोर्थ फॉरेन बॉडी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्टॅच्युटरी बॉडी अंडर पार्लमेंट ॲक्ट, संसदेकडून स्थापन झालेली वैज्ञानिक संस्था. नेक्स्ट 17 व्हॉट इज इन्क्लुडेड इन रेकॉर्ड ॲज पर द RTI ॲक्ट. RTI कायद्यानुसार नोंद म्हणजे काय समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे सॉंग्स अँड मूवी, सेकंड मॅन्युस्क्रिप्ट कम्प्युटर आउटपुट मायक्रोफिल्म, थर्ड मोबाईल मेसेज अँड फोर्थ पर्सनल नोटबुक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅन्युस्क्रिप्ट कम्प्युटर आउटपुट मायक्रोफिल्म. ठीक आहे, हस्तलिखिते, संगणक निर्मिती सामग्री आणि मायक्रोफिल्म्स. नेक्स्ट 18 द टर्म इन्फॉर्मेशन इन्क्लूड. माहिती या संज्ञेत काय समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे ओनली प्रिंटेड गव्हर्नमेंट ऑर्डर, सेकंड एनी मटेरियल इन द एनी फॉर्म इन्क्लुडिंग प्रायव्हेट बॉडी इनटू इन्फो फोकस एक्सेस लॉ, थर्ड ओनली कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड अँड फोर्थ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एनी मटेरियल इन एनी फॉर्म इन्क्लुडिंग प्रायव्हेट बॉडी इन्फो एक्सेस बाय लॉ. कोणत्याही स्वरूपातील सामग्री, कायद्याने मिळणारी खाजगी संस्थेची माहिती. नेक्स्ट 19 हू इज अ कॉम्पिटेंट ऑथॉरिटी फॉर अ हायकोर्ट. उच्च न्यायालयासाठी सक्षम प्राधिकरण कोण आहे. तर बघा ऑप्शन आहे गव्हर्नर, स्पीकर ऑफ असेंब्ली, थर्ड चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट अँड चीफ मिनिस्टर. करेक्ट आन्सर आहे थर्ड चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. नेक्स्ट 20 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कोणता माहितीचा अधिकार यामध्ये समाविष्ट नाही. तर बघा ऑप्शन आहे इन्स्पेक्शन ऑफ रेकॉर्ड, सेकंड टेकिंग सर्टिफाइड कॉपीज, थर्ड प्लेइंग म्युझिक अँड फोर्थ टॉकिंग सॅम्पल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्लेइंग म्युझिक, संगीत ऐकणे इज नॉट इन्क्लुडेड इन राईट टू इन्फॉर्मेशन. नेक्स्ट 21 विच सेक्शन डिफाईन्स सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. केंद्रीय माहिती आयोग ही व्याख्या कोणत्या कलमात आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 2A, सेक्शन 2B, सेक्शन 2F अँड सेक्शन 2K. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 2B.
नेक्स्ट 22. हेलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2025 याचा आपण सेक्शन 2 सॉल्व्ह करत आहे ॲज डेफिनेशन. याच्या आधी आपण सेक्शन 1 सॉल्व्ह केलेला होता, त्याच्यामध्ये आपण त्याचे 25 MCQs बघितलेले आहे. आज आपण सेक्शन 2 बघत आहे डेफिनेशन्स, त्याच्यामध्ये आपण त्याचे 25 MCQs बघणार आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2025चा सेक्शन 2 डेफिनेशन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, हू इज द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट फॉर पब्लिक ऑथॉरिटी फंडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकारकडून निधी प्राप्त सार्वजनिक प्राधिकरणासाठी योग्य सरकार कोण आहे? तर बघा, ऑप्शन आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड लोकल ऑथॉरिटी अँड फोर्थ युनियन टेरिटरी. करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट गव्हर्नमेंट. ओके. नेक्स्ट, सेकंड, हू अपॉइंट द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर बघा, ऑप्शन आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सेकंड प्राईम मिनिस्टर, थर्ड चीफ जस्टिस अँड फोर्थ पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट डज सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर इन्क्लूड. केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी यामध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली सेंट्रल PIO, सेकंड सेंट्रल असिस्टंट PIO ओनली. ठीक आहे. देन थर्ड बोथ सेंट्रल PIO अँड सेंट्रल असिस्टंट PIO अँड फोर्थ ओनली सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बोथ सेंट्रल PIO मीन्स पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. ओके. अँड सेंट्रल असिस्टंट PIO मीन्स दोघेही केंद्रीय व सहाय्यक अधिकारी. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज इन्क्लुडेड अंडर द टर्म इन्फॉर्मेशन. माहिती या संधीत काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे ओरल इन्स्ट्रक्शन, सेकंड रेकॉर्ड्स, ईमेल, सॅम्पल एक्सेट्रा, थर्ड ओनली गव्हर्नमेंट ऑर्डर अँड फोर्थ पर्सनल बिलीफ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेकॉर्ड्स, ईमेल, सॅम्पल एक्सेट्रा, नोंदी, ईमेल्स, नमुने इत्यादी. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट डज पब्लिक ऑथॉरिटी इन्क्लूड. सार्वजनिक प्राधिकरण यामध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, सेकंड प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, थर्ड बॉडीज फंडेड बाय गव्हर्नमेंट अँड फोर्थ NGO विदाउट गव्हर्नमेंट फंडिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बॉडीज फंडेड बाय गव्हर्नमेंट, सरकारकडून वित्तीय सहाय्यित संस्था. ओके. नेक्स्ट, सिक्स, व्हॉट डज द टर्म रेकॉर्ड्स इन्क्लूड. नोंद या संधीत काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली फिजिकल फाईल्स, सेकंड मॅन्युस्क्रिप्ट, मायक्रोफिल्म, कम्प्युटर आउटपुट, थर्ड ईमेल ओनली अँड फोर्थ प्रिंटेड बुक्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅन्युस्क्रिप्ट, मायक्रोफिल्म, कम्प्युटर आउटपुट इत्यादी. ठीक आहे. हस्तलिखिते, मायक्रोफिल्म्स आणि संगणकीय उत्पादन. नेक्स्ट, सेवन, हू इज थर्ड पार्टी अंडर द RTI ॲक्ट. RTI कायद्यानुसार तृतीय पक्ष म्हणजे कोण? तर बघा, ऑप्शन आहे अप्लिकंट ओनली, सेकंड गव्हर्नमेंट एम्प्लॉई, थर्ड एनी अदर दॅन अप्लिकंट इन्क्लुडिंग पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर्थ कोर्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एनी वन अदर दॅन अप्लिकंट इन्क्लुडिंग पब्लिक ऑथॉरिटी, अर्जदाराशिवाय कोणतेही सार्वजनिक प्राधिकरणास. नेक्स्ट, एट, व्हॉट इज राईट टू इन्फॉर्मेशन ॲज पर द ॲक्ट. कायद्यानुसार माहिती अधिकार म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे राईट टू अटेंड पार्लमेंट, सेकंड राईट टू क्रिटिसाइज गव्हर्नमेंट, थर्ड राईट टू एक्सेस इन्फॉर्मेशन अंडर द कंट्रोल ऑफ पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर राईट टू प्रायव्हेट डेटा. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राईट टू एक्सेस इन्फॉर्मेशन अंडर कंट्रोल ऑफ पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली माहिती मिळवण्याचा हक्क. नेक्स्ट, नाइन्थ, व्हॉट डज प्रिस्क्राईब मीन्स अंडर द ॲक्ट. कायद्यानुसार विविध याचा अर्थ काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सजेस्टेड बाय मीडिया, सेकंड रिटन बाय पार्लमेंट, थर्ड स्पेसिफाईड रूल मेड अंडर द ॲक्ट अँड फोर्थ डिफाईन द कोड. करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पेसिफाईड बाय रूल मेड अंडर द ॲक्ट, कायद्यानुसार तयार केलेल्या नियमांनुसार निश्चित केलेले. नेक्स्ट, 10, कॉम्पिटंट ऑथॉरिटी इन केस ऑफ सुप्रीम कोर्ट मीन्स. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सक्षम प्राधिकरण म्हणजे कोण? तर बघा, ऑप्शन आहे प्राईम मिनिस्टर, सेकंड चीफ जस्टिस ऑफ इंडिया, थर्ड प्रेसिडेंट अँड फोर्थ स्पीकर ऑफ लोकसभा. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे मुख्य न्यायाधीश.
तसंच बघा KDMसाठी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचे इंग्लिश PDF अवेलेबल आहे, मराठी PDF सुद्धा अवेलेबल आहे. शॉर्ट नोट्स प्लस MCQज आहेत, 31 सेक्शन, थेरी प्लस MCQ, 500 MCQज कव्हर केलेले आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल ते इंग्लिशमध्ये घेऊ शकता, ज्यांना मराठीमध्ये पाहिजे आहे मराठीमध्ये घेऊ शकता. त्याची प्राईस आहे जस्ट 50 रुपीज. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ओके. नेक्स्ट 11, स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर इज डेजिग्नेटेड अंडर विच सेक्शन. राज्य सार्वजनिक माहिती अधिकार कोणत्या कलमांतर्गत नियुक्त केला जातो? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 3, नेक्स्ट सेक्शन 4, नेक्स्ट सेक्शन 5(1) अँड सेक्शन 6(2). तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 5(1), कलम 5(1) नुसार. नेक्स्ट 12th, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कोणता माहितीचा अधिकारचा भाग आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, वॉचिंग न्यूज, सेकंड, टेकिंग सर्टिफाइड सॅम्पल, थर्ड, रायटिंग अनॉमस कंप्लेंट अँड फोर्थ, एक्सेसिंग सोशल मीडिया. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टेकिंग सर्टिफाइड सॅम्पल्स, प्रमाणित नमुने घेणे. नेक्स्ट 13, विच इन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूट द सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. केंद्रीय माहिती आयोग कोण स्थापन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्राईम मिनिस्टर ऑफिस, सेकंड, सुप्रीम कोर्ट, थर्ड, सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फोर्थ, इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेंट्रल गव्हर्नमेंट मीन्स केंद्र सरकार. नेक्स्ट 14, डिस्केट फ्लॉपी स्टेप्स आर पार्ट ऑफ विच डेफिनेशन. डिस्केट फ्लॉपी स्टेप्स ही कोणत्या व्याख्येचा भाग आहे? तर बघा ऑप्शन आहे रेकॉर्ड, सेकंड, पब्लिक ऑथॉरिटी, थर्ड, राईट टू इन्फॉर्मेशन अँड फोर्थ, इन्फॉर्मेशन कमिशनर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. नेक्स्ट 15, हू इज इन्क्लुडेड अंडर स्टेट इन्फॉर्मेशनल कमिशनर. राज्य माहिती आयुक्तमध्ये कोण समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे चीफ जस्टिस ऑफ स्टेट, सेकंड, स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड इन्फॉर्मेशन कमिशनर्स, थर्ड, गव्हर्नर अँड फोर्थ, लोकल. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड इन्फॉर्मेशन कमिशनर्स, राज्य मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त. नेक्स्ट 16, विच बॉडी इज कन्सिडर्ड अ पब्लिक ऑथॉरिटी. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक प्राधिकरण मानली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रायव्हेट क्लब, सेकंड, NGO फुली फंडेड बाय प्रायव्हेट डोनेशन, थर्ड, स्टॅच्युटरी बॉडी अंडर पार्लमेंट ॲक्ट अँड फोर्थ, फॉरेन बॉडी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्टॅच्युटरी बॉडी अंडर पार्लमेंट ॲक्ट, संसदेकडून स्थापन झालेली वैज्ञानिक संस्था. नेक्स्ट 17, व्हॉट इज इन्क्लुडेड इन रेकॉर्ड ॲज पर द RTI ॲक्ट. RTI कायद्यानुसार नोंद म्हणजे काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे सॉंग्स अँड मूवी, सेकंड, मॅन्युस्क्रिप्ट, कम्प्युटर आउटपुट, मायक्रोफिल्म, थर्ड, मोबाईल मेसेज अँड फोर्थ, पर्सनल नोटबुक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मॅन्युस्क्रिप्ट, कम्प्युटर आउटपुट, मायक्रोफिल्म. ठीक आहे, हस्तलिखिते, संगणक निर्मिती सामग्री आणि मायक्रोफिल्म्स. नेक्स्ट 18, द टर्म इन्फॉर्मेशन इन्क्लूड. माहिती या संधीत काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे ओनली प्रिंटेड गव्हर्नमेंट ऑर्डर, सेकंड, एनी मटेरियल इन द एनी फॉर्म इन्क्लुडिंग प्रायव्हेट बॉडी इनटू इन्फो फोकस एक्सेस लॉ, थर्ड, ओनली कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड अँड फोर्थ, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एनी मटेरियल इन एनी फॉर्म इन्क्लुडिंग प्रायव्हेट बॉडी इन्फो एक्सेस बाय लॉ. कोणत्याही स्वरूपातील सामग्री, कायद्याने मिळणारी खाजगी संस्थेची माहिती. नेक्स्ट 19, हू इज अ कॉम्पिटेंट ऑथॉरिटी फॉर अ हायकोर्ट. उच्च न्यायालयासाठी सक्षम प्राधिकरण कोण आहे? तर बघा ऑप्शन आहे गव्हर्नर, स्पीकर ऑफ असेंब्ली, थर्ड, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट अँड चीफ मिनिस्टर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. नेक्स्ट 20, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द डेफिनेशन ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन. खालीलपैकी कोणता माहितीचा अधिकार यामध्ये समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे इन्स्पेक्शन ऑफ रेकॉर्ड, सेकंड, टेकिंग सर्टिफाइड कॉपीज, थर्ड, प्लेइंग म्युझिक अँड फोर्थ, टॉकिंग सॅम्पल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्लेइंग म्युझिक, संगीत ऐकणे इज नॉट इन्क्लुडेड इन राईट टू इन्फॉर्मेशन. नेक्स्ट 21, विच सेक्शन डिफाईन्स सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. केंद्रीय माहिती आयोग ही व्याख्या कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे
सेक्शन 2A, सेक्शन 2B, सेक्शन 2F and section 2K. The correct answer is second section 2B. Next 22. What is Central Assistant Public Information Officer? ठीक आहे, केंद्रीय सहाय्यक माहिती अधिकार म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे हेड ऑफ द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, सेकंड असिस्टंट डेजिग्नेटेड अंडर सेक्शन 5 ऑफ B2, सेकंड गव्हर्नर असिस्टंट अँड फॉर जज क्लर्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड असिस्टंट डेजिग्नेटेड अंडर सेक्शन 5 ऑफ 2, कलम 5(2) नुसार नेमलेला सहाय्यक. नेक्स्ट 23rd. हु इज कॉम्पिटंट ऑथॉरिटी फॉर युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर? विधानसभेसह असलेल्या केंद्रशासित प्रदेशासाठी सक्षम प्राधिकरण कोण आहे? तर बघा ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर ऑफ UT, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटर, थर्ड स्पीकर अँड फोर्थ प्रेसिडेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पीकर मीन्स अध्यक्ष. नेक्स्ट 24. हु अपॉइंट ॲडमिनिस्ट्रेटर अंडर द आर्टिकल 239? कलम 239 अंतर्गत प्रशासकाची नेमणूक कोण करतो? बघा ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर, हायकोर्ट, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. नेक्स्ट 25. व्हॉट टाइप ऑफ NGO आर कवर्ड अंडर पब्लिक ऑथॉरिटी? सार्वजनिक प्राधिकरण या वाक्यात कोणत्या NGO समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे प्रायव्हेटली फंडेड ओनली, सेकंड रिलिजियस इन्स्टिट्यूशन, थर्ड सबस्टेन्शियली गव्हर्नमेंट फंडेड NGO अँड फोर्थ फॉरेन NGO. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सबस्टेन्शियली गव्हर्नमेंट फंडेड NGO, सरकारकडून लक्षणीय निधी मिळालेल्या NGO. ठीक आहे. तसंच बघा KDM साठी कंबाईन महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, इंग्लिश आणि मराठी कंबाईन MCQs अवेलेबल आहेत. तसंच इंग्लिश PDF अवेलेबल आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन थेरी प्लस MCQs, याच्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्याच्यानंतर अकाउंट्स प्रॉब्लेम्स आहे, इंग्लिश आणि मराठी MCQs आहे. तसंच JEE सिव्हिलचं पण शॉर्ट नोट्स प्लस MCQs PDF अवेलेबल आहे. 22 चॅप्टर 270 टॉपिक्स कवर आहे, 7000+ युनिट्स. ठीक आहे. तसंच करंट अफेअर्स मंथली PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून इथं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.